24 वर्षाची तरुणी सांभाळते 80 म्हशींचा 2 मजली गोठा. आज टर्नओव्हर 1 कोटीपर्यंत पोहोचला आहे. ही गोष्ट आहे अहिल्यानगरच्या पारनेर येथील श्रद्धा ढवण यांची. या मात्र वयाच्या 11 वर्षापासून वडिलांसोबत दुधाचा व्यवसाय सांभाळत आहेत. श्रद्धानं जेव्हा या व्यवसायाची जबाबदारी स्वतःवर घेतली तेव्हा त्यांच्याकडे फक्त 4 म्हशी होत्या. त्यांचे वडील अपंग आहेत, त्यामुळे त्यांना जास्त काम करणं जमत नव्हतं. पहाटे उठून गोठा साफ करणं, म्हशी धुणं, दूध काढणं आणि डेअरीवर नेणं ही कामं श्रद्धा स्वतः करते. सकाळी लवकर उठून सगळी कामं करणं, मग कॉलेजला जाणं आणि तिथून आल्यावर परत काम असा तिचा दिनक्रम असायचा. एवढा असून सुद्धा ती कधी शिक्षणात कमी पडली नाही. काम करत करत तिने MSc पर्यंत शिक्षण घेतलं. ज्यावेळी श्रद्धाच्या वर्गातील मुली शाळेत जायच्या त्यावेळी श्रद्धा बाईकवरून विविध डेअरी फार्ममध्ये दूध डिलिव्हर करायला जायची. भेसळ नसल्यामुळे भाव सुद्धा चांगला मिळायचा. श्रद्धानं जिद्द आणि चिकाटीनं व्यवसाय वाढवला. 2014 पर्यंत त्यांच्याकडे 22 म्हशी झाल्या. तेव्हा म्हशींसाठी त्यांनी दुमजली गोठा बांधला. 2017 पर्यंत त्यांच्याकडे 30 म्हशी झाल्या, पण हवा तसा नफा मिळत नव्हता. मग त्यांनी दुधाची क्वालिटी वाढवण्याचा विचार केला, कारण जास्त फॅट असल्यास जास्त भाव मिळतो. खर्च कमी करण्यासाठी त्यांनी चारा जेव्हा कमी भावात मिळेल तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात घेऊन स्टोअर करून ठेवला. आता त्यांच्याकडे 80 पेक्षा जास्त म्हशी आहेत. त्यांच्या डेअरी फार्मवर दररोज 350 लिटर दूध निर्मिती होते. तसेच त्या ऑर्गॅनिक खताची सुद्धा निर्मिती करतात. 32 बेडचा त्यांचा खत निर्मिती प्रकल्प आहे. इथून महिन्याला 30,000 किलो खत तयार केलं जातं. या खताला 8 रुपये किलो पर्यंतचा भाव मिळतो. त्या CS ॲग्रो ऑर्गॅनिक्स या ब्रँडच्या नावानं हे खत विकतात. तसेच त्यांनी बायोगॅस प्लांट सुद्धा सुरू केलाय. त्यातून जी वीज मिळते त्याचा वापर करून महिन्याला त्या 10,000 रुपये वाचवतात. तसेच अनेक शेतकऱ्यांना त्यांनी ट्रेनिंग सुद्धा दिले. आधी त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 60 ते 70 लाख रुपये होता. मागच्या वर्षी तो 1 कोटीपर्यंत गेलाय. श्रद्धाच्या या जिद्दीला सलाम. असेच तुम्हाला प्रेरणादायी व्हिडिओ बघायचे असतील तर आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा.